गणपती बाप्पा मोरया. हॅलो हाय नमस्कार. मी तुमच्या सर्वांच्या ओळखीची विजया भोसले शिंदे. आता आज मी आले आहे ठाणे नगरातल्या SS नगरकर ज्वेलर्स ह्या शॉपमध्ये. आणि आज इथे येण्याचं खास कारण आहे, जशी मी नटली आहे तसं मी आज नटवायला आलेली आहे आमच्या सुंदर गौरींना, आमच्या लाडक्या बाप्पांना. आणि हे सगळं सुंदर असं काम करणार आहेत आमचे बाल गंधर्व पुरस्कार आणि महाराष्ट्राचे लावणी सम्राट अश्वित कामथे सर. तर हा जो काय तुम्हाला साज दिसतोय, जशी ही गौराई तयार आहे तशी आम्ही आता ती गौराई तयार करणार आहोत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. येस. लक्ष्मीचा कमरपट्टा घातलाय गौरींना. अँटिक लक्ष्मीचं मंगळसूत्र आहे. हातामध्ये शिंदेशाही तोडा, गळ्यामध्ये कोल्हापुरी साज, सुंदर अशी ठुशी, नाकामध्ये पारंपरिक नथ. आणि आता मी घालणार आहे गुलाब तोडा. तर हा कोल्हापुरी साज आहे आणि तुम्ही बघू शकता हा दोन्ही साईडने तुम्ही वेअर करू शकता. आणि याच्यामध्ये पोलकी आणि पाचू यांनी हे स्पेशली डिझाईन केलंय. पुष्कर नगरकर सरांचं ही क्रिएटिव्हिटी आहे. आणि आपण आता ही अशा पद्धतीने गौरींना वेअर करूया. तर पोलकी आणि पाचूंनी जो काय हा हार सजलाय कोल्हापुरी साज, तर त्याला अगदी मॅच केलेले आहेत ते म्हणजे शिंदेशाही तोडे. आणि खूप फ्लेक्झिबल आहे आणि ही नगरकर ज्वेलर्सची खासियत आहे. लवकरच आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे आणि बाप्पांसाठी लागणारी चांदीची खूप सारी आभूषणे इथे उपलब्ध आहेत. तर इथे मोठ्या मुकुटापासून चांदीच्या छोट्या मुकुटापर्यंत मोठं मोदक उपलब्ध आहेच, पण त्याबरोबर छोटे छोटे आपले नाजूक सुंदर असे 21 मोदक सुद्धा इथे उपलब्ध आहेत. आणि एवढंच नाहीये, छोटस असं ड्रायफ्रूटचं ताट इथे मला दिसतंय. आणि त्याबरोबर हे आहे आपल्या केळीचं पान आणि त्याच्यामध्ये आहेत ही आपली फळं, तीही चांदीमध्ये. आणि इतकंच नाही, तर इथे आहे आपलं विड्याचं पान, जे रिअल सुपारी बरोबर उपलब्ध आहे. इथे सुपारी खरी आहे, चांदीचं पान जरी असलं तरी. तर हे अष्टविनायकाचं इथे कोरलेलं एक पान आहे आणि सुंदर अशी फुलांची परडी आहे. आणि त्या परडीमध्ये जी तुम्ही फुलं बघताय ती ही चांदीची आहेत. आणि त्यात आहे हा सुंदर असा सोनचाफा, जास्वंद. तर ही आभूषणं थोडी नाहीत, खूप आहेत, कारण इथे
तुम्ही बघाल खूप मोठी अशी बाप्पांची कंठी, छोटीशी बाप्पांची कंठी आणि नाजूक सुद्धा बाप्पांची कंठी. तर एवढ्या अशा कंठीच्या व्हरायटी इथे उपलब्ध आहेत. आणि इथे आहेत छान अशी कर्णफुलं जी बाप्पांच्या कानात घालू शकता तुम्ही. आणि ह्याची किंमत 1000 पासून इथे 400 रुपयापर्यंत विड्याचं पान उपलब्ध आहे. आणि पुढची आभूषण आता तुम्ही बघाल जी सरांकडे आहेत. येस, नक्कीच खूप उत्तम आभूषण आहेत. म्हणजे अगदी बाप्पासाठी लागणारा हा सोनपट्टा देखील इथे आहे. आणि ही सगळी सोन्या चांदीची दागिने आहेत. त्याचबरोबर कर्णफुलं आहेत जी बाप्पाचे कान जास्त सुशोभित करतात. त्याचप्रमाणे इथे सगळ्यात आकर्षक आणि माझा आवडीचा हा सोन्याचा गणपती बाप्पा आहे, जो हा 4 तोळ्याचा आहे. आणि त्याच्याबरोबर हा मोदक आहे सोन्याचा. सो आधी पहिला आपण हा बाप्पांच्या चरणाशी ठेवूयात इथे. जशी बाप्पाला पूजेची मूर्ती असते तशी आपण ही पूजेची मूर्ती बाप्पाच्या चरणी ठेवली आहे. त्याचबरोबर इथे कंठी आहे चांदीची, खूप सुंदर. आणि याने बाप्पा आपला अजून जास्त सुंदर दिसणार आहे. त्याचबरोबर शिंदेशाही तोडे आहेत, जसे आपण गौराईंना आपण सोन्यामध्ये घालतो तसं हे चांदीमध्ये आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात लाडकं बाप्पाचं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल जे इथे आहेत. आणि याची खूप चांगली सांगड SS नगरकर ज्वेलर्समध्ये आहे. तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. आणि आपल्या बाप्पांना सजवण्यासाठी हे दागिने तयार आहेत. लवकर या आणि ह्या शॉपला व्हिजिट करा. आणि जशी इथे सोन्याची, चांदीची, मोत्याची आणि हिऱ्यांची दागिने इथे उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे आर्टिफिशियल ज्वेलरीही इथे खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. आणि कमी किमतीमध्ये खूप चांगली आणि सुंदर ज्वेलरी इथे तुम्हाला उपलब्ध होईल. आणि हे जे तुम्ही ज्वेलरी बघताय चांदीमध्ये आणि सोन्यामध्ये, पुन्हा एकदा ह्या शॉपची खासियत दिसायला मोठं पण वजनाला हलकं आणि किमतीलाही कमी. तर नक्की इथे व्हिजिट करा. SS नगरकर ज्वेलर्स ठाणे. तर आमचा बाप्पा तयार झालेला आहे. हा बाप्पा पूर्णपणे चांदीच्या आभूषणाने सजलाय. आणि याची खासियत म्हणजे तुम्हाला सगळे वेगवेगळी, जशी आपण मगाशी दागिन्यांची ओळख केलीच, तेच दागिने तेच सगळे आभूषण आपण बाप्पांना घातलेली आहेत. आणि बाप्पा तुम्ही बघताय सगळा किती सुंदर दिसतोय. आणि त्याचबरोबर मॅम तुम्हाला सांगतील समयांची ओळख. समया इथे अगदी छोट्या समईपासून मोठ्या समईपर्यंत जी आपली पारंपरिक समई आहे. आणि इथे अँटिक समई तुम्ही बघू शकता. म्हणजे पारंपरिक पासून अँटिक पर्यंत आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत भरपूर प्रकारचे समई इथे उपलब्ध आहेत चांदीमध्ये. येस, तर तुम्हाला देखील आपल्या घरी गणपती बाप्पांची अशीच आभूषणं घेऊन जर तुम्हाला तयारी करायची असेल तर गौरी, गणपती यांची ही सगळी उत्तम आभूषणं तुम्हाला सगळ्यात बघायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला इकडे रजवाडी कलेक्शन्स मधली गोल्डमध्ये असणारी देखील सगळी ज्वेलरीज बघायला मिळेल. आणि तुम्ही इथे येऊन नक्की बाय करू शकता. इथे प्रत्येक मोती, प्रत्येक पाचू, प्रत्येक मानकं ही तितक्याच रेखीव पद्धतीने कोरली गेलेली आहेत. सो याचं सगळं श्रेय जातं SS नगरकर ज्वेलर्स यांना. तर नक्की या, हे आपल्या ठाण्यातलं शॉप आहे. आणि ठाण्यातल्या शॉपला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मंगलमूर्ती मोरया. ताई, तुम्ही आता शॉप मध्ये आला, गौरींना सुंदर असं सजवलेलं, कसं वाटलं गौरींना बघून? खूप छान. म्हणजे गौरींनी इतके सुंदर दागिने परिधान केलेले आहे. तुम्ही पण खूप सुंदर दिसतायत. गौरींनी घातलेले दागिने, कोल्हापुरी साज, कमरेचा पट्टा, त्याच्यानंतर वरती गळ्याला जो चिंचपेटी, चिंचपेटी, ठुशी, हे इतके सुंदर पारंपरिक दागिने घातलेले आहेत. अर्थात ते नगरकर ज्वेलर्सचे आहेत. तर मी तर नगरकर ज्वेलर्सची कस्टमर आहे अच्छा. खूप आधीपासूनची. पण आज गौरींनी घातलेल्या दागिनेचा रूप बघून खरंच खूप सुंदर वाटतंय, की छान वाटतंय की इतके सुंदर दागिने पण आहे आणि देवी पण इतक्या सुंदर दिसत आहेत. नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपण उभे आहोत SS नगरकर ज्वेलर्स ह्या शॉपमध्ये. आणि कुठलीही शंका आपण व्यक्त करू शकत नाही, इथे प्रत्येक दागिना हा चोखच मिळणार. आणि अगदी. आज आपल्याला लाभलेले आहेत अश्मित कामते सर. आणि आज त्या दागिन्यांची लखाकी अजूनच वाढली आहे, कारण आज गौरींना पूर्णपणे तयार केलेला आहे आमच्या सरांनी. आणि गौरींना सुंदर अशा साड्या इथे उपलब्ध झालेल्या आहेत आपल्याला.
भांडगे पैठणी निरुत सिल्क. येस, आणि नक्की या, कारण हे शॉप दोन्ही आजूबाजूलाच आहेत हं. खूप शोधावं नाही लागणार तुम्हाला. एका शॉपला या, सुंदर दागिने घ्या, दुसऱ्या शॉपला जा, खूप खूप सुंदर अशा पैठणी आणि साडी घ्या. तर मग काय सुंदरतेत कमी राहणारच नाही सर. अगदी तर नक्की या, दोन्ही शॉपला नक्की व्हिजिट नक्की करा. विजिट करा. आणि इथे फक्त सोने, चांदी, हिरे एवढेच दागिने नाही मिळत हं. इथे आर्टिफिशियल ज्वेलरी सुद्धा उपलब्ध आहे आणि तीही फक्त 1000 पासून सुरुवात आहे दागिन्यांची. आणि दागिने इथे तुम्ही बघू शकता, चिंचपेटी, मोत्यांच्या बँगल्स आणि ठुशी इतक्या सुंदर सुंदर आहेत ना. आणि हे मोती आहेत ना, साधे मोती नाही तर कल्चर मोती आहेत आणि 1000 पासून त्याची सुरुवात आहे. मेघाताई आता सांगणार आहेत थोडंसं ह्या दागिन्याबद्दल आपल्याला. मेघाताई, हे जे सगळं काम आहे आता सगळ्यांच्या डोक्यात असतं आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणजे कलर जाईल, मोती काळेच पडतील, तर काय गॅरंटी? ऍक्च्युली हे कॉपरवर आहे, कॉपरवर गोल्ड प्लेटेड केलेले. अच्छा. आणि हे जे मोती आहेत ना, त्याचे हे आपण बाहेर कुठे दुसरीकडे ज्वेलरी घेतली तर त्याचे पापुद्रे निघतात. आपल्या ह्या मोत्यांची आहे ना, हे गॅरंटी खासियत आहे. आहे ओके, की त्याची ही पापुद्रे नाही निघत आहे. आणि आपल्याकडे लॉंग पासून तर शॉर्ट पर्यंत सगळे उपलब्ध सगळे आहेत. उपलब्ध आहेत हारमध्ये. मेघाताई, हा पण आर्टिफिशियल हार आहे? हो, हे कॉपरवर गोल्ड प्लेटेड आहे. अच्छा. आणि जी पॉलिश आहे तशीच राहते, ह्याला काही ओके. प्रॉब्लेम काहीच होत नाही. आणि इथे फुलं दिसते तीही. हे पण आर्टिफिशियल आहे. आणि हे गणपतीचे तोडे आहेत. अच्छा, म्हणजे हे फुल गणपतीचं आहे? हो, गणपतीलाही वापरू शकतो आणि आपल्या केसांमध्ये केसात पण आपण माळू शकतो आपण. शकतो. आणि हे तोडे, हे पण कॉपरवर गोल्ड प्लेटेड आहे. हे गणपतीलाही आपण वापरू शकतो. हे तोडे आपणही वापरू शकतो आणि गणपतीला सुद्धा गणपतीलाही वापरू वापरू शकतो. शकतो. श्रावणामध्ये श्रावणी सोमवाराची पूजा करण्याकरता इथे महादेवाची मोठी पिंड तर उपलब्ध आहेच, त्याबरोबर खूप साऱ्या इथे पिंडी उपलब्ध आहेत. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सुंदर अशा महादेवाच्या पिंडी उपलब्ध आहेत आणि सुंदर असं नाजूक बेलाचे पान सुद्धा उपलब्ध आहे. तर लवकर या इथे चांदीची पिंड घ्यायला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गौरी गणपती लवकर येत आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी देखील लवकर या. दागिना असा जो सगळ्यांना आवडेल. SS नगरकर ज्वेलर्स, परंपरा विश्वासाची, सेवा आपुलकीची.